मित्रांनो, त्यागराज खांडीलकर यांनी बिग बॉसवर खूप मोठे आरोप केलेले आहेत आणि काही धक्कादायक गोष्टी आहेत त्या उघड केलेल्या आहेत. काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत. तर नमस्कार, MT मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, त्यागराज खांडीलकर एक गायक आहेत आणि वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून बिग बॉस मराठी सीझन 1 मध्ये आपण यांना पाहिलेलं आहे. त्यांनी एका दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलेलं आहे की बिग बॉस शो आहे हा स्क्रिप्टेड आहे. इंटरव्ह्यूमध्ये त्यागराज यांना रियालिटी शो संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी रियालिटी शोमध्ये आधीच अनेक गोष्टी ठरलेल्या असतात असं म्हटलेलं आहे. तर बिग बॉसमध्येही सगळं काही ठरलेलं असतं असं ते म्हणाले. स्पर्धकांचं बोलणं असतं ते त्यांना हवं तसं एडिट करण्यात येतं. 24 तास कॅमेरे सुरू असतात, पण एका तासात त्यांना जे दाखवायचं आहे तेच दाखवलं जातं. टीम ए आणि टीम बी यांच्याबद्दल काय दाखवायचं आहे हे देखील ठरवलं जातं, असा खुलासाही त्यांनी केलेला आहे. इतकंच नाही तर शोचा विजेताही आधीच ठरलेला असतो, असा धक्कादायक गौप्यस्फोट त्यागराज यांनी केलेला आहे. वोटिंगचा काही संबंध नसतो, काहीच फरक पडत नाही असंही ते म्हणाले. तर मित्रांनो, त्यागराज यांच्या या वक्तव्यानंतर आता बिग बॉस शोबद्दल खूप मोठा प्रश्न आहे तो इथे उभा राहिलेला आहे. मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे? त्यागराज खांडीलकर यांनी बिग बॉस शोबद्दल काही गोष्टी उघड केलेल्या आहेत त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.